मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन 2025च्या पुढच्या राऊंडमध्ये आपण आलेलो आहोत। तर यामध्ये थर्ड राऊंडचे ऑप्शन आता चालू आहेत। तर यामध्ये बऱ्याच जणांच्या अजून चुका होत आहेत, तर मी सांगतोय की जरा थांबा। थर्ड राऊंड ऑप्शन आता चालू जे झालेले आहे त्यामध्ये जो चुकला तो अडकला, त्यामुळे तिसऱ्या राऊंडचं जर तुमच्या ऑप्शनमध्ये चुका झाली तर तुम्ही चौथा राऊंड त्या ठिकाणी अटेंड करू शकणार नाही। त्यामुळे व्यवस्थितरित्या ऑप्शन भरा, अगोदर बघा किती टक्के जागा शिल्लक आहेत आणि व्हेकंट सीट रिपोर्ट म्हणजेच काय तर किती जागा शिल्लक आहेत, किती जागा भरलेल्या आहेत हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी आजचा लोकमत जर बघितला तर यामध्ये एक बातमी आलेली आहे। तर 1.5 लाख जागांसाठी अवघे 50,000 प्रवेश। तर या ठिकाणी एकूण जागा ITIच्या ह्या 1.5 लाखाच्या वर आहेत आणि आतापर्यंत म्हणजे पहिलाच राऊंड संपलेला आहे, साधारण 50,000 प्रवेश झालेले आहेत। ITIच्या दुसऱ्या फेरीतही त्या ठिकाणी प्रतिसाद आहे, परंतु अल्प आहे असं या बातमीमधून सांगितलं गेलंय। परंतु ITIचे प्रवेश हे 100% होतातच। आता जर बघितलं तर यामध्ये जर 50,000 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालं असेल म्हणजे साधारण 30% आतापर्यंत आपल्याला 30 ते 40% जागा भरलेल्या दिसतील। म्हणजेच तुम्हाला 60 ते 65% जागा अद्याप रिक्त असलेल्या दिसतील। ही बातमी आजची आहे लोकमत न्यूज नेटवर्कच्या सौजन्याने इथे बघतोय आपण। तर जेवढ्या जागा पहिल्या फेरीमध्ये दिल्या, पहिली प्रवेश फेरी 82,833 जागा दिल्या, त्यामध्ये 66,000 आणि 16,000 अशा खाजगी ITI आणि शासकीय ITI। पहिल्या फेरीत फक्त 42,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, म्हणजे 50% विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन पहिल्या फेरीत झालेलं आहे, म्हणजे 82 मधलं 50%। दुसऱ्या फेरीमध्ये 22 जुलैपर्यंत दुसऱ्या फेरीचा राऊंड आहे। तर त्यामध्ये एकूण 50,000 वाटप झाल्या जागा, त्यामध्ये 8,000 विद्यार्थ्यांनी अद्यापर्यंत ॲडमिशन घेतलेलं आहे। म्हणजे तुम्ही जर बघाल टोटल जागा वाटप होत आहे त्याच्यापैकी 30% ॲडमिशन होतं आहे, असं साधारण 30 ते 35-40% ॲडमिशन आता पूर्ण झालेलं आहे। तर आपण बघायचं कुठून हे सगळं जागा कोणत्या कोणत्या रिक्त आहेत, तर आपल्याला अगोदर लॉग इन करावं लागणार आहे। आता लॉग इन करण्यासाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे admission.dvet, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मोबाईलमध्ये सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला दिसतं आहे। या 3 लाईन दिसतात, याच्यावर क्लिक करा आणि खाली गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण लॉग इन डिटेल दिसेल। तर यामध्ये कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा आणि तुमची डिटेल या ठिकाणी एंटर करा। म्हणजे तुमचा जो नंबर आलेला आहे 2025चा 06A किंवा 05A असेल, तुम्ही ठेवलेला पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे, लॉग इन करायचं आहे। पासवर्ड विसरले असाल तर फॉरगॉट पासवर्ड करा आणि परत एकदा OTP आल्यानंतर तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता। ज्यांनी अद्यापर्यंत फॉर्म भरले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा अपॉर्च्युनिटी आहे, तर अजून 10-15 दिवस आहेत, तर तुम्ही फॉर्म भरून घ्या, त्याच्यासाठी सगळी डिटेल इथे दिलेली आहे। तर आपण लॉग इन करून घेतोय। आता लॉग इन केल्यानंतर कॅन्डिडेट ॲडमिशन प्रोसेस स्टेटसमध्ये तुमचं हे सगळं पूर्ण ग्रीन दिसतं आहे, तुम्ही फॉर्म भरला वगैरे हे आहे। तर व्हेकंट सीट रिपोर्ट महत्त्वाचा, म्हणजे व्हेकंट सीट रिपोर्ट महत्त्वाचा आहे। तर इथे परत एकदा 3 लाईनवर जा, ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जा। ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही ऑप्शन फॉर्म इथून भरताय, पण जरा थांबा, अगोदर काय बघायचं आहे आपल्याला, व्हेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे। या व्हेकंट सीट रिपोर्टमध्ये तुम्हाला समजणार आहे की कोणत्या ठिकाणी अजून जागा आहेत। तुमचा पसंतीचा ट्रेड असू शकतो, तो सुद्धा अजून बऱ्याच जागा असतील। व्हेकंट सीट रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्ही शोधू शकता की पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत। तर इथे इन्स्टिट्यूट टाईप घ्या, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट तुमचा जो पसंतीचा असेल तो, जिल्हा तुमच्या पसंतीचा किंवा तुमचा जिल्हा जो 10वी केलेली आहे तो घ्या आणि त्यामध्ये शोधायचं आहे किती जागा रिक्त आहेत। आता मी मुंबई सिटीमध्ये जातोय, मुंबई सिटी, यामध्ये मुंबई घेतलं, तालुका। आता तालुका आणि वगैरे तुम्ही व्यवस्थितरित्या सिलेक्ट करा। त्याच्यामध्ये बरेच ITI दिसत आहेत, तर यामध्ये मी मुंबई 11 भायखळा ITI मध्ये शोधतोय। तर सर्चमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे जागांचा तपशील दिसतोय, एकूण जागा ह्या किती आहेत आणि उजव्या बाजूला म्हणजे तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी उजव्या बाजूला रिक्त जागांचा तपशील दिसणार आहे, व्हेकंट सीट। तर इथे व्हेकंट सीट असा ऑप्शन आहे,
तर यामध्ये तुम्हाला 16 जागा 16 तर कोणता ट्रेड आहे हे सगळं PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. खाली जायचं, पूर्णपणे असं खाली जायचं स्क्रोल करत, तुम्हाला खाली PDF रिपोर्ट म्हणून येणार आहे. तर या प्रिंट रिपोर्टवर तुम्ही टच करू शकता आणि ती डाउनलोड करून बघू शकता की वेकेंट सीट रिपोर्टमध्ये तुम्हाला पूर्ण जागा दिसणार आहेत, किती रिक्त आहेत. आता मुंबई 11 प्रमाणे इतर तुमच्या पसंतीचे ITI त्या ठिकाणी तुम्ही शोधू शकता. आता बरेच ट्रेड आहेत. आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन 16 जागा शिल्लक आहेत 24 पैकी. कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंग 16 जागा शिल्लक आहेत. कोपामध्ये त्या ठिकाणी 97 जागा शिल्लक आहेत. DTPमध्ये 44 दिसत आहे. ड्राफ्ट्समन सिव्हिलमध्ये 13 जागा आहेत. ड्राफ्ट्समन मेकॅनिकलमध्ये 26 जागा आहेत. इलेक्ट्रिशियनमध्ये अद्याप 60 जागा, म्हणजे किती कॅप राऊंडमध्ये पहिल्या भरल्या या ठिकाणी दाखवले तर 60 जागा आजचा रिपोर्ट आहे. असा रोजचा रिपोर्ट काढून तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार भरू शकता. आता बऱ्याच जणांचा 120 पैकी 60 जागा रिक्त, म्हणजे 50% ॲडमिशन झालेलं दिसते बऱ्या. आणि बाकीच्या ठिकाणी IDDला बघा, IDDला 72 पैकी या ठिकाणी 70 जागा रिक्त दिसत आहेत. त्यानंतर मशिनिस्ट ग्राइंडर असे सगळे ट्रेड या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. जेवढे ट्रेड आहेत ते पूर्ण तुम्हाला एका PDF मध्ये किती जागा रिक्त आहेत ते अद्याप दिसत आहे. अशा प्रकारे प्रिंट रिपोर्ट करून तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता कोणकोणत्या ITIला किती जागा रिक्त आहेत. असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही शोधू शकता. वरती फक्त जिल्हा टाकायचा आणि रिसेट करून बदल करू शकता. तुम्ही आता दुसरा ITI सुद्धा घेऊ शकता. गव्हर्नमेंट प्रायव्हेट जिल्हा सुद्धा वेगळा घेऊ शकता. छत्रपती संभाजीनगर घेतला समजा तर त्या ठिकाणी संभाजीनगरला किती ट्रेड शिल्लक आहेत, किती जागा रिक्त आहेत हे त्या ठिकाणी दिसतो आहे. तर अशा प्रकारे प्रिंट रिपोर्ट करून म्हणजे PDF जनरेट करून तुम्ही बघू शकता की आपल्या पसंतीचा ट्रेड कोणत्या कोणत्या ठिकाणी रिक्त आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यानुसार तुम्ही त्याची ऑप्शन भरू शकता. तो ऑप्शन भरताना हीच काळजी घ्यायची की रिक्त जागांचा तपशील जो आहे वेकेंसी. आता थांबा, याच्यासाठी म्हटलं होतं व्हेकंट सीट रिपोर्ट बघायचा आणि रिक्त जागांचा तपशील त्या ठिकाणी घेऊन मगच भरायचे. जर जागाच जर रिक्त नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन भरून उपयोग होणार नाही. त्यामुळे तुम्ही भरलेले ऑप्शन पण फुकट जाऊ शकतात. म्हणून म्हणतो की अगोदर तुम्ही बघून घ्या की आपल्याला किती जागांचा स्कोप आहे त्यानुसार भरा. आता चुकला तो थांबला असं म्हटलोय, कारण काय तर या ठिकाणी 18 जुलै ते 22 जुलैपर्यंत तुम्हाला ऑप्शन विकल्प सादर करायचे आहेत. विकल्प आणि प्राधान्य सादर करायचे 18 ते 22 जुलै. त्यामुळे 22 जुलै आज तारीख आहे 20, तर 2 दिवस तुमच्याकडे आहेत. तर वेकंट सीट रिपोर्ट साधारण तुम्ही 21 जुलैला डाउनलोड करायचा आहे. आता मी हा केला आहे तो 20 तारीखचा दिसतोय, पण उद्या काही ॲडमिशन्स होतील त्यामुळे 21 जुलैला संध्याकाळी डाउनलोड करून मग ऑप्शन फॉर्म भरा. म्हणजे तुमच्या लक्षात की अजून जागा कुठे कुठे आहेत. आता यामध्ये चुका काय होणार आहे सांगा. तर महत्त्वाचं म्हणजे पहिले 5 विकल्प जे तुम्हाला पसंतीचे आहेत तेच अपडेट करायचे आहेत. कारण तिसऱ्या राऊंडला पहिले 5 विकल्प गृहीत धरले जाणार आहेत, फ्रीज केले जाणार आहेत असं म्हणू आपण. म्हणजे समजा तुम्ही पहिला मोटर मेकॅनिक एंटर केला आहे, दुसरा इलेक्ट्रिशियन केला आहे, तिसरा डिझेल केला आहे, हा तुमचा पसंतीचा ITI आहे. त्यानंतर तुम्ही अदर ITI जो तुम्हाला ऑप्शनलमध्ये आपण म्हणतो की हे आपल्या पसंतीच्या ITI मधले आहेत, परंतु दुसऱ्या ITI मध्ये सुद्धा मिळाले तर आपण हे ITI टाकतो. असे तुम्ही एकंदरीत टाकले असतील. आता यामध्ये पहिले 5 ऑप्शन हे फ्रीज केले जाणार आहेत. म्हणजे 5 मधला कोणता जरी मिळाला, समजा मोटर मेकॅनिक अदर ITI मिळाला तरी तो तुम्हाला घ्यावा लागणार आहे. म्हणजेच तुम्हाला ऑप्शन भरताना ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला पसंतीचा जो ITI असणार आहे, पसंतीचा जो पूर्ण ITIचे किंवा पूर्ण तुम्ही ज्या ठिकाणी हजर राहू शकता अशाच ठिकाणचे त्या ठिकाणी ऑप्शन भरायचे. जर तुम्ही 6 नंबर नंतर जेवढे ऑप्शन भरले असतील ते जरी लागले तरी पुढच्या फेरीसाठी तुम्ही थांबू शकता. परंतु 1 ते 5 मध्ये कोणताही ट्रेड लागला असेल तुम्ही, त्यामुळे तो ट्रेड टाकताना तुम्ही जो घेणार आहात, तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात असेच 1 ते 5 मध्ये एंटर करा. अन्यथा तुम्ही अडकून जाल. तुम्हाला पुढच्या राऊंडला ऑप्शन भरण्यासाठी डायरेक्ट शेवटच्या राऊंडला म्हणजे स्पॉट ॲडमिशनमध्ये तुम्ही या ठिकाणी जाणार आहात. त्यामुळे लक्षात घ्या की ऑप्शन भरताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की पहिले 5 ऑप्शन हे तुम्ही करू शकणार अशाच ठिकाणी टाकायचे आहेत. जर तुम्ही ऑप्शन भरले नसतील तर पहिले भरलेले ऑप्शन जशाच्या तसे कॅरी फॉरवर्ड होणार आहेत.
त्यामुळे बदलून घ्या, भरून घ्या किंवा काहीतरी त्या ठिकाणी दुरुस्ती पण करू शकता, ॲड करू शकता, वर खाली करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हे डिटेल्स करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला पसंतीचा ट्रेड, पसंतीचा ITI मिळून जाईल. मेरिट भरपूर खाली आहे. अद्यापही 3ऱ्या राऊंडपर्यंत मेरिट कास्ट मेरिट असतं, त्यामुळे बऱ्यापैकी खाली आहे. 4थ्या राऊंडनंतर ओपन मेरिटची गती असणार, ती वाढणार आहे. जवळजवळ हाय मेरिट होणार आहे. त्यामुळे या शेवटचा राऊंड आहे कास्टचा, त्यामुळे या राऊंडमध्ये ऑप्शन भरताना काळजी घ्या. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.